साधारण 2000-2001 पासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू झाली आणि आत्ता लोकांना कळतंय की पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकतायत 20%. पण अनेकांना कदाचित माहीत नसावं की याआधीही पेट्रोल काही प्रमाणात पेट्रोलमध्ये इथेनॉल साधारण 5%, 10% असं टाकलं जात होतं. नेमकं इथेनॉल आणि पेट्रोल हे कनेक्शन कधीपासून सुरू झालेलं आहे? राम नाईक जेव्हा त्यांच्याकडे धुरा होती पेट्रोलियम खात्याची, तेव्हा हा पहिला मुद्दा चर्चेला आला. आणि तेव्हा जी सरकारने योजना दाखल केली होती, सादर केली होती, ती अशी होती की 5% 25% टप्प्याटप्प्याने आपण इथेनॉल वाढवायचं, पेट्रोलमध्ये मिश्रण करायचं. आणि त्याच्यामागचा हेतू स्तुत्य होता तो असा की जसजसं इथेनॉलचं प्रमाण वाढत जाईल तसतसं पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी होईल. म्हणजे आपल्याला ते परकीय चलनात घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला म्हणजे जेव्हा 25% पोहोचू तर निदान 25% ते 25%, जर पण आपण आपलं जवळपास 84% पेट्रोल, तू आणि मी आणि अख्खे भारतीय ते वापरतात, ते आयात करतो. बरोबर. परदेशातनं आयात करावे लागते. जेव्हा पेट्रोलच्या दरामध्ये $1 वाढ होते, म्हणजे आता आज $85 प्रति बॅरल झालेले आहेत, त्यावेळेला साधारण काही हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकारला करावा लागतो. आपला अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा तो पेट्रोल डिझेलचे दर किती असतील बुवा याचा एक विचार करून केला जातो. आणि आता साधारण $65 ते $70 आसपास प्रति बॅरल दर असतील असा धरून तो केला गेलेला आहे. त्यामुळे तो खर्च वाचावा या हेतूनं याची सुरुवात झाली. पण आपल्याकडे जशा सर्व चांगल्या योजनांचं होतं तसंच या योजनेचं योजनेचं भजं झालं असं जास्त ठरेल. याचं कारण असं की 5% पुढे आपण गेलोच नाही. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने करावं लागतं. ते का करावं लागतं तेही पण सांगतो मी. कारण 5% घाला 20% काय फरक पडतो असा एक मुद्दा असू शकतो ना. तर ते का करावं लागतं ते एक समजून घ्यावं लागेल. आणि झालं असं की आता एकदम गळ्याशी आल्यानंतर, विशेषतः इराण आणि अमेरिका युद्धानंतर मग आपल्याला जाग आली, अरे बापरे हे आता काय करायचं, पुन्हा एकदा आपण तो निर्णय बासनात पडू नये तो बाहेर काढूया. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि तिथून खरा हा विषयाला तोंड फुटतं की सांगताना सरकार असं सांगतं की पर्यावरणावरचं जे काही नकारात्मक दडपण येतं पेट्रोल डिझेलच्या वापरामुळे, हायड्रोकार्बनच्या वापरामुळे, ते इथेनॉलमुळे कमी होऊ शकतं. हा अत्यंत खोटारडा दावा आहे. सरकारच्या अनेक दाव्यांप्रमाणे हे शुद्ध थाप आहे. ही सरकार आत्ता या निर्णयाची सक्ती करतंय, याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार नाही. सरकारला ती सक्ती का करावी लागते हे कारण आपण लक्षात घ्यायला हवं. 2 वर्षांपूर्वी याच सरकारने, विद्यमान सरकारने हे सांगणं फार महत्वाचं आहे, कारण सर्व पापं आधीपासूनच येतात असं एक मानायची प्रथा अनेकांमध्ये रूढ झालेली आहे. तर या सरकारने निर्णय असा घेतला होता की जे इथेनॉल तयार करू शकतात त्यांना जास्तीत जास्त उत्तेजन द्यायचं. मग त्यासाठी PLI स्कीम वगैरे आणली का तसं नाही, पण त्यांना भांडवली खर्च असेल किंवा त्यांना उत्तेजन द्यायचं थोडक्यात मिळेल त्या मार्गाने. त्यामुळे झालं असं की देशामध्ये प्रचंड प्रमाणावरती इथेनॉल तयार करण्याची क्षमता निर्माण झाली. अनेकांनी आपली गुंतवणूक केली. बरोबर. आता सरकार जेव्हा सांगतं आणि त्याच्यावरती उद्योगपती विश्वास ठेवतात, त्याप्रमाणे खर्च होतो आणि त्या खर्चाचं पुढे काय करायचं हा प्रश्न पडतो. तो या बाबतीत अशा अर्थाने पडला की जेव्हा सरकारने निविदा मागवल्या की आता सरकार इथेनॉलचं प्रमाण वाढवणार आहे, तर जे कोणी इथेनॉल उत्पादक आहेत त्यांनी निविदा सादर करा, आपण मोठ्या प्रमाणावरती इथेनॉल खरेदी करणार आहोत. तर आता त्याच्या तपशिलात शिरण्याआधी एक गोष्ट सांगायला हवी की ज्या ज्या पदार्थामध्ये शर्करा असते, पिष्टमय पदार्थ असं मराठीत त्याला छान शब्द आहे, नवीन पिढीला कदाचित कळलं नाही, ज्याच्यामध्ये साखर असते, थोडक्यात सांगितलं, त्या प्रत्येक पदार्थापासून इथेनॉल तयार करता येतं. मग तो बटाटा असेल, रताळ असेल, मका असेल, अगदी तांदूळातनं सुद्धाही होऊ शकते आणि साखर तर आहेच आहे. तर ह्याच्यामध्ये झालं असं की उत्पादकांचे 2 गट तयार झाले. एक जे साखर कारखानदार होते, जे पारंपरिक पद्धतीनं इथेनॉल तयार करत होते ते, आणि दुसरा वर्ग जो सरकारच्या उत्तेजनामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये उतरला, तो वर्ग. आता याच्यात फरक काय, तर फरक असा की पारंपरिक अर्थाने पाहायला गेलं तर चला आपण इथेनॉलचा कारखाना काढूया असं कोणी करत नाही. इथेनॉल हे
इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर बाय प्रॉडक्ट आहे. बरोबर. म्हणजे त्याला मराठीत आपण लोकसत्तानी शब्द दिलेला आड पैदास आहे. हम्म. तर मुख्य पैदास वेगळी करायची वेगळी आहे, पण ती पैदास करता करता जी पैदास होते ती आड पैदास. तर इथेनॉल हे आड पैदास आहे. पण या मधल्या कालखंडात उत्तेजन दिल्यामुळे झालं असं की प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आली आणि सरकारने ज्या वेळेला या निविदा मागवल्या त्यावेळेला त्याला इतका धबाधबा प्रतिसाद मिळाला की त्याच्यातनं सरकार हडबडलं. सरकार किती खरेदी करू शकणार आहे जास्तीत जास्त, तर 11 बिलियन लिटर्स, म्हणजे 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. बरोबर. तर 11 वरती तशी संख्या शून्य दिली तर आपल्याला कळेल की किती सरकार घेऊ इच्छितं. प्रत्यक्षात निविदा आल्या त्या 17 बिलियनच्या आल्या. ओके. आणि त्याहीपेक्षा या मधल्या कालखंडामध्ये अनेकांनी आपली जी क्षमता असते इथेनॉल निर्मितीची ती एवढी वाढवून ठेवली की या क्षणाला या देशात पाण्यासारखं इथेनॉल तयार होत आहे. 20 बिलियन लिटर्स की कपॅसिटी आहे आपल्याकडे, त्याला इन्स्टॉल कपॅसिटी म्हणतात. प्रत्यक्षात गरज आहे 11 बिलियन डॉलर्सची. म्हणून मी जो मगाशी मुद्दा म्हणालो की पर्यावरणाचा दावा सरकार करतोय ते थोतांड आहे. ही खरी इथेनॉलची जबरदस्ती केली जाते ती या सगळ्या उत्पादकांनी इथेनॉल तयार केलं, त्याचं आता करायचं काय हा प्रश्न पडलाय म्हणून केले. याआधी 5% होतं, आता ते 20% झालंय. भविष्यात हे वाढत जाणार आहे की नक्की यामागची गणितं काय आहेत पुढची? नाही, वाढत जाणं अपेक्षित आहे, पण तंत्रज्ञान आत्ताचं ते उपलब्ध आहे ना, ते असं आहे की आत्ता तू आणि मी किंवा अन्य कोणीही जी काही मोटार चालवतो त्या मोटारीमध्ये 1 लिटर पेट्रोल भरत असताना जर 10% म्हणजे 100 मिलीलिटर जर त्याच्यामध्ये इथेनॉल मिसळलं तर फारसा त्रास होत नाही. ज्या क्षणाला ते 12-15च्या पुढे जायला लागतं त्या क्षणाला त्रास होतो. तो काय त्रास होतो तो आणि का होतो हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं. इंग्रजीमध्ये शब्द आहे की कॅलोरिफिक व्हॅल्यू, म्हणजे ज्याला मराठी उष्मांक असं म्हणतात. म्हणजे आधी इंग्रजी सांगितलं कळायला सोपं पडेल. तर उष्मांक असा की अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 1 लिटर पेट्रोल जाळलं तर जेवढी उष्णता तयार होईल तेवढी उष्णता तयार करण्यासाठी कदाचित 9 लिटर इथेनॉल जाळावं लागेल. जास्त लागतं ते, कारण त्यांची कॅलरिफिक व्हॅल्यू कमी असते. त्यामुळे इथून ते तिथे जाण्यासाठी एखाद्या मोटारीला 1 लिटर पेट्रोल लागत असेल तर तेच इथेनॉल तर तुम्हाला 9 लिटर इथेनॉल लागेल. क्रमांक 1. क्रमांक 2 यातला असा की इथेनॉल अत्यंत ज्वालाग्राही आहे, म्हणजे ते पटकन पेट घेतं, ते त्याचं मिश्रण करणं सोपं नाहीये. त्यामुळे ह्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तिथे आपलं 3रं कारण येतं ते असं की त्या वाहनाच्या तंत्रज्ञानामध्ये बदल करावा लागतो. जसं फोर्डनी ब्राझीलमध्ये गेला. ब्राझीलमध्ये 1999-2000 साली 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आल्या. या सगळ्या कंपन्या ज्या भारतामध्ये पण आहेत त्यांनी तिथे आणल्या, कारण धोरणामधलं सातत्य तिथे आहे, ते आपल्याकडे नाहीये. मग काय फरक करावा लागतो तर तुझ्या पिढीला कदाचित तो शब्द माहिती नसेल. कार्ब्युरेटर नावाचा एक अवयव असतो मोटारीला, दुचाकीला असतो आणि मोटारींनाही असतो. तर त्या ज्या जुन्या तंत्रज्ञानावर आधारित ज्या मोटारी असतात त्या 10%च्या वरती जर इथेनॉल गेलं तर ते कार्ब्युरेटर प्रकरण बंद पडतो. तो स्पार्क यावा लागतो, तो येत नाही आणि गाडी बंद होत. जे काय व्हायचं ते गाडीचं होतं. म्हणून त्या तंत्रज्ञानामध्ये बदल करावा लागतो. ते तंत्रज्ञान एका रात्रीत बदलता येत नाही. तुला सांगितलं उद्या गाडीत इंजिन बदलून आणि ते शक्य नाही. त्याची तंत्रज्ञानातच बदल व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा बदल कंपन्यांनी स्वीकारायला हवा आणि तशा गाड्या या 25% पर्यंतचा इथेनॉलचा सहज काय म्हणतात त्याला पूर्णपणे वापर करू शकतात. आता ज्या वेळेला 100% इथेनॉलवर गाड्या चालवण्याचं स्वप्न बाळगायचं असेल तर त्यासाठी ती तंत्रज्ञानाची जी तरतूद आहे ती करायला हवी ना. कंपन्यांना बदल करण्यासाठी उसंत मिळायला हवा, त्यासाठी त्यांना ती आर्थिक गुंतवणूक असायला हवी. हा यातला तांत्रिक बाजू. आणि दुसरी बाजू आपण लक्षात घ्यायला हवी ती भारतासारख्या कायमस्वरूपी विकसनशील देशानं लक्षात घ्यायला हवी. मग आपण एका बाजूला ते काय डेटा सेंटर्सच्या गोष्टी करतो, एका बाजूला ऊसाच्या लागवडीच्या बाता मारल्या जातात, त्याच वेळेला इथेनॉलच्या आणखी स्वप्न दाखवली जातात. 1 लिटर इथेनॉल तयार करायचं झालं तर साधारण 3 ते 5 लिटर पाणी लागतं. ओके. म्हणजे आपल्याला 11 बिलियन डॉलर आपण करतोय, म्हणजे ते गुणिले 5 केलं तर किती लिटर पाणी लागतं हे कळेल. त्यातला तपशिलातला मुद्दा असा की इथेनॉल तयार झालं
घाला गाडीमध्ये असं असं नसतं. नाही. ते इंधन योग्य करावं लागतं. म्हणजे पुन्हा मराठी मनाला सोपं उदाहरण द्यायचं झालं तर दूध हम्म, आणि बासुंदी हम्म. याच्यामध्ये फरक असतो बरोबर. ना, म्हणजे ते दूधच असतं शेवटी, पण फरक असतो. फरक असतो. तर तसं इथेनॉलची बासुंदी करावी लागते, म्हणजे ते आटवावं लागतं. हम्म. कारण मग त्याची जी घनता आहे ती बरोबर. साधारण 14-15% असेल. म्हणजे 100 लिटर जर इथेनॉल तुम्ही त्या इंधनासाठी वापरायला गेला तर त्यातनं 15 लिटर फक्त तयार होऊ शकतं. ओके. आता ती तांत्रिकदृष्ट्या वाढवायचं चाललेलं आहे, अनेक खासगी कंपन्या त्याच्यामध्ये येत आहेत. तर मग ते वाढवायचं म्हणजे काय करायचं, जसं दुधाची बासुंदी करताना काय करतो, तर ते आपण आटवा. रटरवतो, आटवतो, मग ते ओतू जाणे म्हणून परातीमध्ये वगैरे करतो. तसंच इथेनॉलचं करावं लागतं. म्हणजे ते इथेनॉलचं बाष्पीभवन जेव्हा होत असतं, ते बाष्प एकत्र करायचं, त्याची प्रक्रिया करायची आणि त्याच्यातनं संवत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड इथेनॉल तयार करत राहायचं. हम्म. ते इंधन योग्य असतं. ओके. तर म्हणजे तुम्हाला पाणी भरपूर वापरावं लागणार, तुम्हाला त्याच्या बरोबरीनं उष्णता तयार करावी लागणार. म्हणजे ऊर्जा तयार करण्यासाठी 4 पट ऊर्जा वापरायची. बरोबर. तर ह्याचं समीकरण हे मुळात लक्षात घ्यायला हवं. ते ब्राझीलला जमलं. का जमलं ब्राझीलला? तर ब्राझीलमध्ये जगाला थक्क करू शकेल अशी अमेझॉन वाहते. ओके. हम्म. प्रचंड प्रमाणावरती पाणी आहे. पाणी. ब्राझील तर ज्याला पाण्याची खोली म्हणतात, म्हणजे अगदी थोडंसं खणलं तरी पाणी येतं. तू मराठवाड्यात आहेस, बरोबर. मराठवाड्यामध्ये आता मला वाटतं किलोमीटरभर खालती गेलं तरी पाणी लागत नाही. तर हे येणार कुठनं पाणी? बरोबर. त्यामुळे याचं काढायचं आणि त्याला द्यायचं हा जर विषय असेल तर ते पर्यावरणासाठी कधीच उपयुक्त नसतं.